नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, की जे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यामध्ये जे पद भरती आलेली आहे, त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची जे अर्ज करायची डेट आहे, ते काय राहणार आहे आणि जे लास्ट डेट आहे, ते काय राहणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो मित्रांनो, जे लिपिक, लेखनिक, शिपाई, सबग्रेड, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ व वाहन चालक यांच्यासाठी ही भरती राहणार आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर आस्थापनेवरील आवश्यक सेव कमांडनुसार खालील रिक्त पदे शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवा पद्धतीने भरती करावयाची आहेत. आपण बघू शकतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे राहणार आहे लेखिक म्हणजे लिपिक. क्लर्क पोस्टसाठी राहणार आहे, जे 250 जागा राहणार आहे. वयोमर्यादा आपण बघू शकतो किमान 21 वर्ष लागणार आहे आणि कमाल 30 वर्षापर्यंत आणि दिनांक हा 30 नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत मोजण्यात येणार आहे आपले. शैक्षणिक पात्रतामध्ये आपण बघू शकतो जे क्लर्क पोस्टसाठी लागणार आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीतील सरासरी 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा. बघा मित्रांनो, कोणत्याही तुम्ही शाखेमधून ग्रॅज्युएट असायला हवे आणि तुम्हाला ग्रॅज्युएटमध्ये 60% मार्क असायला हवे आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत एम-एस-सी-आय-टी किंवा शासन मान्यताप्राप्त किमान 90 दिवसांचे सक्षम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. म्हणजे आपल्याला एम-एस-सी-आय-टी लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक पदविका असल्यास अशिथिल राहील किंवा जे तुम्ही कॉम्प्युटरमनचा कोणता कोर्स करून असाल पदविका, तर तो पण समतुल्य राहणार आहे. नंतर आपण बघू शकतो शिपाई म्हणजे सब ग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ. त्याच्या 115 जागा राहणार आहे. त्याच्यासाठी वयोमर्यादा 19 वर्ष किमान राहणार आहे. कमाल 28 वर्ष राहणार आहे आणि हे पण डेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतच गणण्यात येणार आहे. आणि जे शिपाई पदासाठी जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे, ते आपण बघू शकतो. हा उमेदवार 12वी उत्तीर्ण, किमान 60% गुण अनिवार्य आहे. पण ती तुमची फील्ड असो, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, 12वी उत्तीर्ण असावा आणि 60% गुण अनिवार्य आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर तिसरी पोस्ट आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर. त्याच्यासाठी 10 जागा राहणार आहे. त्याची किमान वयोमर्यादा 19 ते कमाल 28 वर्ष राहणार आहे. हे पण डेट 30 नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत गणण्यात येणार आहे. आणि समोर आपण बघू शकतो याची जी शैक्षणिक पात्रता आहे, तो उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किंवा गुण 60% अनिवार्य आहे. तसेच LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. आता वाहन चालक म्हटल्यावर आपल्याला लायसन्स लागणारच आहे. लाईट मोटर व्हेइकल LMV ड्रायव्हिंग लायसन्स हे लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण श्रेणी, पदभरतीचे जे पदे आहे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आपण बघितली आहे. समोर आपण बघू शकतो वरीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करायची आहे. याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने बँक latur.dcc.com या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहे. तर आता त्याचा तपशील, दिनांक, वेळ काय राहील ते आपण बघू शकतो. जे संकेतस्थळावर नोंदणी रजिस्ट्रेशन आहे ते डिसेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि जो अर्ज करायचा दिनांक आहे, अर्ज भरणे, तो आपण बघू शकतो 23 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपासून ते लास्ट डेट राहणार आहे 21 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण बघू शकतो. म्हणजे सरासरी आपल्याला 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आणि 1 महिन्यामध्ये आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आपल्याला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हटलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक हे पण आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जे कागदपत्रे, पडताळणी व मुलाखत दिनांक राहील, ते पण आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि आपल्याला जे ऑफिशियल साईट आहे, त्याच्यावरच व्हिजिट करून पूर्ण अर्ज आपल्याला सादर करायचा आहे. आणि सगळ्या ऑफिशियल साईटवरूनच आपल्याला चेक करायचं. कोणत्याही फेक साईटवर आपल्याला व्हिजिट नाही करायची आहे. आपली पर्सनल डिटेल फिलअप नाही करायची आहे मित्रांनो.
समोर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहे. लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 70% पदे रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवाराकरता खुली आहेत. म्हणजे आपण याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पण अवेलेबल आहे, की जे नुकताच महाराष्ट्र शासनानं असा जी-आर पास केलेला आहे, की जे कोणतीही डी-सी-सी पद भरती होईन आता, तर ज्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आहे, ज्या जिल्ह्यात पद भरती होत असतील, तर त्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना 70% आरक्षण राहणार आहे. त्यांच्यासाठी 70% कोटा हा राहणार आहे आणि जे उर्वरित जिल्ह्यातले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 30% पदे राहणार आहे. तर अशानुसार हे लातूर जिल्ह्यामध्ये पण राहणार आहे. जे लातूर जिल्ह्यातले मूळ रहिवासी असतील त्यांच्यासाठी 70% जागा त्या 70% जागा शिल्लक राहणार आहे त्यांच्यासाठी आणि उर्वरित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 30% राहणार आहे. आपण बघू शकतो. लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारामधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येतील. म्हणजे 70% मध्ये जर लातूर जिल्ह्यातले विद्यार्थी नाही आले, तर बाकीच्या जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांना चान्स देण्यात येईल असं आपण म्हणू शकतो. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच उमेदवारांचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा लागेल. बघा मित्रांनो, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे त्याच्यासाठी आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करावंच लागणार आहे आणि त्याच्यासोबत जे आपलं वोटिंग कार्ड आहे, मतदार क्रमांक ते आपल्याला नमूद करायचं आहे. उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळीच करण्यात येईल. जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईना जेव्हा आपल्याला लास्ट कट ऑफ लागेल, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलाखत आपली होणारच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डोमिसाईल सर्टिफिकेट, आपलं जे मतदार क्रमांक आहे, आपलं वोटिंग कार्ड तेच पूर्ण चेक होणार आहे, असं त्यांनी पूर्ण म्हटलेलं आहे इथं. सर्व पदासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे ऑनलाईनच आपल्याला अर्ज करायचा आहे. ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने कोणतेही स्वीकारण्यात येणार नाही आहे. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्यासाठी जबाबदारी उमेदवाराची राहील. बघा जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते ऑफिशियल साईटवरच येत असते. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पूर्ण माहिती ए टू झेड आपल्या चॅनलवर येत असते मित्रांनो. भरती प्रक्रियेची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि भरती संदर्भात माहिती घ्यावयाची झाल्यास तुम्हाला कोणताही डाऊट आला, कोणताही क्वेशन असेल, तर तुम्ही हा जो हेल्प डेस्क क्रमांक आहे, या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे 18 डिसेंबर 2025ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण बघू शकतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची पूर्ण लातूर डी-सी-सी बँक भरतीची पूर्ण प्रोसेस राहणार आहे. आपण सर्व कोणकोणती पदे राहणार आहे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, फॉर्म भरायची डेट, लास्ट डेट सगळी माहिती ए टू झेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. असे पूर्ण जी-आर, पी-डी-एफ, नोटीस सगळे आपण पदभरती जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.